2-3 दिवसाखाली 6 जून 2024 दिवशी आपल्या फक्त गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नसून किंवा आपल्या फक्त या महाराष्ट्र राज्यामध्ये नसून तर संपूर्ण भारत देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरी केला। त्याला मोठमोठे ढोल नगारे ताशे बडून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या त्या दिवशी गर्जना ओढत होत्या। मग या गर्जना ज्या ऐकू येत होत्या ते कशामुळे, तर त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। ती तारीख म्हणजे 6 जून 1674। महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी राज्याभिषेक केला होता। मग महाराजांचं राज्य तर पूर्ण झालं नव्हतं, तरी सुद्धा महाराजांनी राज्याभिषेक का केला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। महाराजांना फक्त महाराष्ट्र राज्य किंवा हिंदुस्थान आपल्या स्वराज्यात आणायचं नव्हतं, तर सगळं जग हे स्वराज्यात आणून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं कार्य महाराजांचं होतं। म्हणजे ते स्वराज्य महाराजांना संपूर्ण जगामध्ये निर्माण करायचं होतं। त्याच्या अगोदरच महाराजांनी स्वराज्याभिषेक का केला त्याचं एकमेव कारण म्हणजे औरंगजेब हा दख्खनेत येऊन बसला होता आणि त्या औरंगजेबाचं म्हणणं होतं की मी या हिंदुस्थानात फक्त एकटा राजा आहे, माझ्या समोर दुसरं कोणीच राजा होऊ शकत नाही। याचं हे पण मोडून काढण्यासाठी माँसाहेब जिजाऊंच्या आग्रहानुसार छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला। माँसाहेबांनी सांगितलं, जर राज्य नसेल तर ते राज्य कुण्या कामाचं, आणि जर छत्रपती नसेल तर ते स्वराज्य कुण्या कामाचं। म्हणून शिवरायांना माँसाहेबांच्या आग्रहानुसार मोठा खर्च आला तरी चालेल, पण शिवराय अगोदर राज्याभिषेक करावा लागेल। म्हणून माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक करायला सांगितला आणि शिवरायांनी माँसाहेबांची कोणती एक गोष्ट कधी टाळली नव्हती आणि त्यानुसार महाराजांनी राज्याभिषेक केला आणि तेव्हापासून महाराज छत्रपती झाले। छत्रपती महाराज झाल्यानंतर हे स्वराज्य आणि मग हे खरं स्वराज्य म्हणून संपूर्ण जगाला कळालं आणि त्याची जी एक राजमुद्रा आली ती राजमुद्रा म्हणजे प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते इतकी तेजस्वी राजमुद्रा या शिवराज्याभिषेकातून निघाली आणि छत्रपती शिवाजीराजे हे स्वराज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे छत्रपती झाले।